अशीच हलकी फुलकी नाटकं चालतात. शी नाटक एवढं चिकित्सकपणे बघशील असं वाटलं नव्हतं. कसला चिकित्सकपणा, डोकं ठणकायला लागलं माझं. यावर एक फर्स्ट क्लास उतारा आहे. आता पिण्याला निमित्त शोधू नका. पिणं कुठलं काढतेस ग मध्येच? मग उतारा कसला काढताय? उतारा म्हणजे आज मस्त बाहेरच जेऊया. छान, लेकानी खड्ड्यात घातले, आता बाप चुलीत घालतोय पैसे. आता काही गरज नाही, सकाळची भाजी आहे, कुकर लावला की झालं. सुनंदा, कुकरचा शोध नवऱ्यांना 5 मिनिटात तोच वरण भात खाऊ घालण्यासाठी नाही लावलेला. आज छान रेस्टॉरंट मध्ये जेऊया. बरं चला, पटकन गंधर्वात जाऊन येऊ. अरे राम, आता काय झालं? मी रेस्टॉरंट म्हटलं ग, हॉटेल नाही. मग आता विमान पकडून पॅरिसला नेते का काय? रेस्टॉरंट म्हटल्यावर तुला पॅरिस आठवलं, यातच सगळं आलं. हा? असू दे ग, चल जाऊया टू डाईन. अरे Your bill, sir. तेराशे 54. अगं, 1354. सगळ्यांना मोठ्यानं सांगायची काही गरज आहे का? बिल फक्त आपल्या पुरतच असतं. म्हणून एवढं महिन्याचा किराणा? अगं, केला एकदा वर्षातनं खर्च तर काय बिघडतं? आता आणखी वेळ खर्च करू नका ते पटवण्यात. 11 वाजलेत, सकाळी उठून मला सगळं करायचं असतं. ते काय रोजच आहे ग. चला अनिलकडे जाऊन छान पान खाऊया. काय चाललंय काय दांडेकर? हं? आता काय गजरा बांधून मुजरा बघायला जायचंय? आमचा मुजरा आणि गजरा सगळं तुम्हालाच आहे सौदांडेकर. चला. बसा बसा जरा बसा. का ग? बसा. हा, नाटक झालं, मग जेवण, मग आईस्क्रीम, आता पान, सगळी वळणं घेऊन झाली दांडेकर. बोला, काय लपवलं माझ्यापासून? लपवलं काही नाही. काय आहे, विशाल नाटकाची तिकडे घेऊन आला ना, तेव्हा मला जाणवलं केवढा मोठा झाला नाही तो. मुलं वाढताना सोबत राहिलं ना की असले प्रश्न पडत नाहीत. झाला मोठा. पुढे पुढे हेच की, शिकला, नोकरीला लागला, आता लग्न व्हायला हवं त्याचं. पत्रिका करून घेतली मी, 2-3 मंडळातही सांगून ठेवले. त्याच्यासाठी छान गोरी नवरी बघणार आहे मी. ती गव्हाळ बिवाळ आवडत नाही मला. चला, म्हणजे प्रश्नच भेटला. म्हणजे त्यानं मुलगी बघितली, ती गोरीच आहे. मुलगी बघितली? केव्हा? गेली 2 वर्ष बघतोय तो. 2 वर्ष? सुनंदा, हे बघ. माझी समजूत काढू नका. अगं माझं ऐक तरी. सुनंदा. सोडा मला. नंदा अगं. सोडा मला, हात लावू नका. नंदा ऐक माझं. हे बघ तू जरा शांतपणानं विचार का नाही करत आहेस? मला काही एक ऐकायचं नाहीये. गेली 2 वर्ष आपल्याला न सांगता सगळं चाललं होतं ना, मग लग्नही करून घेऊ दे त्याला. आई, तुला असं का वाटत नाही? ज्या अर्थी मी तुला काही सांगितलं नाही त्या अर्थी मी तुला घाबरतो, आदर करतो. हो ना, असा आदर त्या भोसल्यांनाही दाखवायचाच ना. त्यांना काय सांगितलंस? ते काय मामा लागतात तुझे? भोसले म्हणजे 92 की 96? ते त्याला काय कळणार? ते आपण बघायचं. खरं म्हणजे नाही बघायचं. जातीपतीचं काय आपल्याला? आणि तू तर शिक्षिका आहे. हो, डस्टर फिरवलं की फळ्यावरून गायब. आई, चुकलं माझं. चुकलं माझं. नंदा, राग सोड गा आता. हे बघ, उद्या दुपारी त्यांच्याकडे आपल्याला जेवायला जायचंय. हे पण ठरलं? तिथे गेल्यावर लग्नाचे फोटो नाही ना दाखवणार आपल्याला? सॉरी म्हटलं नाही. सॉरी म्हटलं. ठीक आहे, येईन मी, पण आधीच सांगून ठेवते, तिकडे गेल्यानंतर मी हा हा ही करणार नाही. नाही, शक्य नाहीये. टाकळाबाई. अहो, खरं सांगतो, बहिणीचं नाव टाकळाबाई, भावाचं नाव भुजंगराव, माझं नाव रंगराव. लोक काय वाटेल त्या नावाने हाक मारायचं. रंगड्या म्हणायचे, रोंगड्या म्हणायचे, रणगाड्या म्हणायचे. एक दिवस नाव बदललं, रँगलार. परंतपणे ठेवलं. भोसल्याने ठेवलं तर बिघडलं कुठं? अहो, बाई, यांचं नाव लिवायच का? तिचं नाव लीलावती आणि घरात ती एकटीच वाईज, म्हणून लिवायज. शटाप. खरंच, अहो, कमाल आहे तुमची. नशीब पूजाचं नाव साधच ठेवलं. ही व्हायच्या आधी वडील गेले म्हणून, नाहीतर हिचं नाव माळसाबाईच ठेवलं असतं. नावाचं ठीक आहे, अहो, पण गुंटेच राहिले असते ना. आयुष्यात पहिल्यांदाच विशालने योग्य निर्णय घेतलाय, नाही का हो? हा? हो. आणि विशाल उगाचच घाबरत होता. शी, मी तर आधीच ठरवलं होतं की विशालला सांगायचं, बाबा तुझी बायको तू पसंत कर. आपण ठरवलं स्थळ, आणि उद्या काही झालं तर दोष आपल्याला कशाला? पण काही म्हणा, आमच्यातही शोधून सापडणार नाही
अशी गुणी मुलगी निवडली हा विशालनी. हो ना. वर पूजा भोसले म्हटल्यावर मी लगेच आमच्या गँग मध्ये सांगून टाकलं छत्रपतींच्या वंशजांपैकीच आहे. छे छे आमचं काही नातं नाही हा. ते एक बरं झालं. मला अजिबात आवडत नाही तर त्या ढाली आणि तलवारी घरात. क्या बात आहे, क्या बात आहे. पूजा, तुझ्या सासूबाईंचा सेन्स ऑफ ह्युमर सॉलिड आहे. सासूबाई नाही म्हणायचं पूजा, मला आई म्हणायचं. आयुष्यभर मुलगी नसल्याची खंत होती, हिच्यामुळे ती उणी भरून निघणार नाही हो? काय हो, काय झालं? असे बघताय काय माझ्याकडे? हा हा ही करणार नाही असं म्हणाली होतीस ना. काय ग? अहो बरं दिसलं असतं का ते, पण खरं सांगू, पूजाला बघितलं आणि सगळे पूर्वग्रह गळून पडले. आडनावामुळे केवढा गोंधळ होतो नाही आपला. म्हणजे अहो भोसले म्हटल्यावर वाटलं होतं लिंब ठेवता येतील एवढ्या मिशा असतील, पण ह्यांचं तर मैदान साफ, पानिपतच जणू. आणि वर किती कल्चर्ड लोक. चला गंगेत घोडं नालं. मुली बरोबर मुलीचे आई वडील सुद्धा पसंत. वा. आता या विशालवरचा राग सुद्धा सोड. आयुष्यभर माफी मागितली असती तरी विसरले नसते, पण पूजासारखी गुणी मुलगी निवडलीस म्हणून वाचलास. हा अरे विशाल, आज लवकर आला. गर्दी कमी होती. काय सिनियर सिटीजन, आज वॉकला एकदम नटून थटून. वॉकला नाही बाबा, वॉकत वॉकत देशपांड्यांच्या साठीला जायचंय. म्हणजे क्लब मेंबर्सनी ठरवलं होतं तसं. क्या बात आहे, नाईस आयडिया. हो, पण तुझ्या आईला पसंत नाहीये, तिला गाडीतून जायचंय. हो नो, मी आता ट्रॅफिक मधून आलोय. छे, तुझ्या गाडीतून कोण जाणार? म्हणजे सुनबाईच्या गाडीतनं जायचंय तिला. पूजा इथे येते. येते आलीये, आतमध्ये साडी नेसणं चाललंय. काय? बस 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 बस. साडी नेसणाऱ्या बायकोला बघण्या इतका भारत अजून रोमॅन्टिक झालेला नाहीये. पण पूजा त्या साठीच्या कार्यक्रमाला येऊन काय करणार आहे? साठीचं निमित्त रे. फायनली तो होणार आहे सौ सुनंदा दांडेकर रचित सुनेचा कौतुक सोहळा. चला हो, तयार होता मी. अरे वा. आई बघा ना. अजिबात लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे. छान दिसतेस. नाही नाही, दिसते छान. तिथे जाऊन सुटली नाही म्हणजे मिळवली. सवय नाहीये तिला. होईल चालेल. काहीतरी उगीच. चल ग, चला हो, बसलाय काय? चला. हो हो, चला चला. तू नाही येतेस? अगं चल ग लवकर. छा छा, हळू हळू हळू. अगं विशालला विचारलंस ना? हो, मी विचारलं त्याला. किशोर, चला आई. एक मिनिट. साने वहिनी, अहो साने वहिनी, साने. काय हो? अहो येताय ना? कुठे? अहो असं काय करताय? देशपांडेची साठी नाही का? अहो हे आत्ताच आलेत ना, चहा घेऊन निघू. अहो मग आम्ही थांबतो ना. नाही, तुम्ही निघा. तुमच्या सोबत गेस्टही आहेत ना? गेस्ट नाही साने वहिनी, होणारी सून आहे. अरे वा, अभिनंदन. काय नाव? पूजा भोसले. भोसले म्हणजे आपल्यातली नाही, मराठाच ना? लव्ह मॅरेज वाटतं. हो, MBA झालीये. TCS मध्ये 40,000 रुपये पगार आहे. 40,000. 40,000? मग हिने गाडी आणली म्हणूनच विचारलं. येताय ना? अच्छा, हिची गाडी आहे का? हो, इनोवा आहे. घरात आणखी 2 गाड्या आहेत इम्पोर्टेड. श्रीमंत स्थळ दिसतंय. मला मनाची श्रीमंती आवडली. बघा ना, तयार असतील तर चला बरोबर. चे हो, त्यांना अजून वेळ लागेल. तुम्ही निघा ना. बरं, भेटूया मग हॉलवर. बरं. चला हो. अरे AC चालू कर रे, गरम होत आहे ना. हो ना. चल रे लवकर. देख लाव रे, हिंदी गाडी आहेत ना? हा. अगं बाई, थंडीच वाजायला लागली नाही. अहो, काय केवढ्याची असते हो इनोवा? ऐकलंस तर फिट येईल. चल आज चल.